काल राहिलेला अर्धा पराक्रम आता माझी जाऊ करते. काल त्यांनी याचा गोळा बनवून घेतला होता. आता हे छोटे छोटे चॉकलेट सारखे कट केले, त्यामध्ये टाकण्यासाठी चीज आणलं. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. काल 2-3 तास लाईट गेली, त्यामुळे रूमचं काम जरा थांबलेलं होतं. आता ते काका आलेत, आता काम सुरू झालंय. यावरती त्यांना टेपची डिझाईन बनवायची होती, म्हणून मी थोडीशी मदत केली ही पट्टी लावण्यासाठी, कारण की ते वर होते त्यामुळे एक जण खाली पकडण्याला त्यांना मदत पाहिजे होती. ही एक टेप लावण्यासाठी मी त्यांना मदत केली, पण बाकीच्या सर्व टेप त्यांनीच लावून घेतल्या. त्यांचं अजूनही टेप लावायचं काम कंटिन्यू सुरूच आहे. काल राहिलेला अर्धा पराक्रम आता माझी जाऊ करते. काल त्यांनी याचा गोळा बनवून घेतला होता. आता हे छोटे छोटे चॉकलेट सारखे कट केले. आता काय करते काय माहीत. त्यामध्ये टाकण्यासाठी चीज आणलं. जेवण करतं. दोडक्याची भाजी बनवली. कढी मी सांगितली होती मला आज कढी खायची इच्छा झाली. काय आहे? चिरमुरे. चिरमुरे कॅन्डी. चिरमुरे कॅन्डी. चिरमुरे कॅन्डी. टोमॅटो केचप नाही तर हे बाई तसेच होते ते त्या बाईचे पण. तिने जसं सांगितलं तसंच केलं मी. चीज कुठे आहे? चीजवाले नाही बनवले हे अजून. बनवलं मस्त मी. आहे का काही चव? छान झालं, पण खार झालं जरा. छान झाला. तिला धूप निघत आहे तू. धूप अगरबत्ती आहे. धूप. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गरम आहे ना ते. काय समजला का तुला? मला काजू म्हणतात. हो का? काजू बदाम. काजू बदाम. तिचं तिकडे दळण सुरू आहे आणि मी इथे माझ्या रूम मध्ये आली आहे. तर मी करते जरा व्हिडिओ एडिटिंग. झाला ना तुमचा कलर? झाला नाही अजून, लावत आहेत ते आता. हे घेतला होता काय कोणता? अरे जो पहिला होता तोच कलर वाटत आहे. काही कलर तुला काळा तरी लावू त्यापेक्षा. वाटत नाहीये ना नवीन लावलाय कलर. आधी सारखाच आहे रे. जो आधी कलर होता लक्षात नाही आला की हा आधी सारखाच आहे. तिथे घेताना पटकन नाही लक्षात. आधी सारखाच आहे बघ ना. फक्त पण थोडासा फरक आहे. थोडासा डार्क आहे तो. थोडा फरक काहीच नाही आहे, तोच कलर आहे, सेमच आहे. ज्यावेळेस आपण घराला कलर लावतो ना, कलर सिलेक्ट करत असताना एवढा डोकं खराब होतो तुम्हाला सांगते. आणि जो कलर आपण बघतो तो कलर आपल्याला दुकानामध्ये गेल्यानंतर मिळत नाही. छान दिसतोय आता कलर. तिकडे कलर लावून झाल्यानंतर सर्व हॉलमध्ये आले. कोणी झोपले, कोणी मोबाईल बघतो. इकडे यांच्या रूमचा कलर कंप्लीट झाला आहे. तर जो टेप त्यांनी लावला होता तो टेप काढत आहेत. टेप काढल्यानंतर एवढी छान डिझाईन दिसत होती ना ती. आता तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये. मेरी बाई नहीं आई, बर्तन में जम गई खाई. मी ठेवला चहा आणि मारत आहे झाडू. एक काम बटा बटा के चलो आगे, जिंदगी बिता के. कसा वाटला शेर माझा? वावा म्हणायचं तरी पण. आपल्यासारखं लावलंय असं वाला. हो ग. बंद झालं ग ते. बंद पडलं आता. बाहेर डीजेवर गाणं लागलेलं होतं. कोणी नाही केलं भलं माय भीमानं केलं. तर बिट्टू त्यासाठी मला बाहेर बोलवत होती की मम्मी ये बाहेर बघ गाणं लागलंय, मी पण तुला म्हणून दाखवते. मी बाहेर गेली आणि डीजे बंद झाला. कोणी नाही केलं भलं माय. हे गाणं बिट्टूला खूप आवडते. बिट्टू रोज हे गाणं म्हणत असते. हे काय ते बंद पडलं डीजे मम्मा. बिट्टूला मिनूच्या हवाले केल्यानंतर मी रूममध्ये आली. सर्वात आधी हे कपड्यांच्या घड्या केल्या. बिट्टू लहान होती ना त्यावेळेस बिट्टूने मला अजिबातच त्रास दिला नाही, पण आता जशी जशी मोठी होत आहे तशी तशी मला खूप त्रास देत आहे. दिवसाला 2-2, 3-3 कपडे चेंज करते, त्यामुळे एवढे कपडे धुवायला पडतात. जेवढे कपडे आमच्या दोघांचे नसतात ना त्यापेक्षा दुपटीचे कपडे बिट्टूचे धुवायला असतात.
आणि मी घड्या करून तिचे कपडे तिच्या ट्रॉलीमध्ये ठेवते आणि मॅडम येते आणि पूर्ण ट्रॉली खाली सांडून निघून जाते. काय करत होती? हलवू नको, खूप जड आहे ते. इथे यांची रूम आता कंप्लीट झाली आहे. मीनू आली रूममध्ये. सुरुवात कुठून करू कामाची हा विचार सुरू आहे. बेड सरकू का आधी कपाट सरकवू. तो ये भंगार की शक्ल की रूम एकदम अंगार बनली. ते आरशात नको बघू, पहिला हे पूस घाण आणि मग आरशात बघत बस रात्रंदिवस. किती थंडीमुळे मला झालं का कालही मला एकदम हे झालं होतं. थंडीमुळे होत आहे ते. हेच पकडलंय माझे पकडत आहे. पकडलंच एकदम थंडीमुळे खूप त्रास. मला येत नाही, तू मला शिकव ना. मला कसं माहिती तुझ्या स्कूलच्या स्टेप. माझ्या डान्स टीचर शिकवणार आहे मला डान्स. लागलं हा कर. असं कर बाई. हा. असं कर बाई. हो, हो. दोन्ही सर. हो, दोन्ही घ्यायचं. तू पहिला शिकव, मला शिकवलं काय रे. हा. मला तिच्या डान्स स्टेप कोणत्या आहेत माहिती नसल्यामुळे मी थोडी विचकत होती, पण ती म्हणत होती की माझ्यासारखं सेम टू डान्स कर मम्मी. मलाही लहानपणापासून डान्सची आवड आहे. त्यासोबत माझ्या बिट्टूलाही माझ्या पोटात असल्यापासून डान्सची आवड आहे. खूप छान डान्स करत होती. ते मी पूर्ण गाणं घेतलं असतं, पण त्या गाण्याने मग कॉपीराईट येतं. आणि ती मलाही डान्स शिकवत होती. खूप छान अशा स्टेप तिच्या टीचरनी बसवल्या. त्या डान्स स्टेप मला माहीत नसल्यामुळे मी जे यायचं ते करत होती. त्यामुळे ती पण कन्फ्यूज होत होती की मी कुठली स्टेप करू. खूपच कलाकारी अभ्यास नाही येत तेवढा बिट्टू. तिच्या पप्पाच्या लग्नाच्या फोटोमध्ये तिच्या पप्पाला दाढी मिशी नाही म्हणून तिने मला दाढी मिशी काढून दिली. काय ग मी नाही आता डान्स करणार तुझ्या बरोबर. तू मला असं केलं ना, बॅड केलं मला. तू बॅड गर्ल बनवून टाकलंस. आता रूममध्ये यांचं सामान लावणं सुरू झालंय. त्यासोबत लादी पुसून पण घेतात. घरात एवढा पसारा होता, पण माझ्या जाऊचं एकच काम होतं, पसारा असल्यावरही लादी पुसायचं काम. आता तर बरं त्यांची रूम साफ झाली तर त्यांना साफ करावंच लागणार, कारण की बेड एकदा टाकला की मग लादी पुसता होत नाही. भाऊजी आताच ड्युटीवरून आले आणि आल्या ते सुद्धा कामाला लागले. इकडे खिचडी होत आहे आणि इकडे यांचं सामान न्यायचं काम. मॅडम पुसपास करून देत आहेत आणि इकडे दोघे भाऊ बेड सेट करतायत. आमचे भाऊजी त्यांना फळ्या आणून देत आहेत आणि मल्टी टॅलेंटेड माणूस फळ्या लावत आहे. पुसत आहे ना ती. हे निवांताचे काम आहेत. पहिला सामान घ्यायचं काम आत कर. हे आमच्या रूम मध्ये छान दिसलं असतं मी पिंक कलरचं. एकही फुल नाही ठेवत बिट्टू याच्यात. म्हणून म्हटलं तुम्ही नेऊच नका. काहीच कामाचं नाही बिट्टू, काहीच नाही ठेवत. येता जाता एक एक फुल. आमच्या रूम मध्ये आता पाय ठेवायला जागा नाही, कुठं ठेवू. तर व्हाईट कलरचं मॅडमने ठेवलं, पिंक कलरचं मला तुटलेलं मुटलेलं. याचा एक पाय पंक्चर झालाय. हां ते पंक्चर झालंय, पण बिट्टू त्याला पूर्ण त्याचा खात्मा करून टाकते एका दिवसात. काळजी करू नका. कुठं ठेवू आता हे. आता हे इथे ठेवलं मी माझ्या ड्रेसिंग टेबल जवळ. चंगू मंगू भाई चुन्नू मुन्नू थे दो भाई.
नाही अरेंजमेंट तुम्ही असता. चला तर मग यांच्या रूममधला बेड वगैरे आता आणून घेतलाय, त्यासोबतच गादी पण आणली आहे. आणि इकडे मिनूला फक्त एकच काम लागलंय, लादी पुसायचं, त्यासोबत धूळबूड बसली आहे, कपाट ड्रेसिंग ते पुसून घ्यायचं. त्यांना आवाज दिला होता जेवायला, पण ते काही आले नाहीत. मग शेवटी मी माझी प्लेट घेतली, खिचडी झाली होती गरमागरम, जेवण करून घेतलं. ते काम अर्धवट सोडून मीनू, भाऊजी आणि सासूबाई गेल्या डॉक्टरकडे. आल्यानंतर मिनूसोबत थोड्याशा गप्पा केल्या. 10 वाजून गेले होते तरी मिनूचं पुसपास सुरूच होतं. आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका.